हॅलो डिअर फ्रेंड्स. आज आपण इंग्लिशमधील खूप मजेशीर आणि सोपा घटक शिकणार आहोत. तो म्हणजे रायमिंग वर्ड्स, यमक जोडणारे शब्द. स्कॉलरशिप परीक्षेत यावर आधारित एक प्रश्न नक्की येतो आणि तोही आपल्याला फुकट गुण देऊन जातो. आपल्याला फक्त सोप्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे, जेणेकरून रायमिंग वर्ड्स या घटकावरील एकही प्रश्न आपला चुकणार नाही. आधी समजून घेऊया, ज्या शब्दांचा शेवट समान ध्वनीने होतो त्यांना रायमिंग वर्ड्स म्हणजेच यमक जुळणारे शब्द म्हणतात. जर आपण उदाहरणं पाहिले तर टॉक, वॉक, गो, सो, रन, फन या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतात रायमिंग वर्ड्स म्हणजेच त्याचा जो शेवट असतो तो समान अक्षरांनी होतो. मग पहा इथे टॉक, वॉक, गो, सो, रन, फन शेवटी जे अक्षर आलेले आहेत ते समान आलेली आहेत. जे शब्द शेवटी एकसारखा आवाज सुद्धा देतात, जे शब्द लक्षात ठेवायला सोपे असतात आणि कविता, गाणी, गोष्टी समजायला मदत करतात. हा घटक स्कॉलरशिप परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, त्याची सोपी उदाहरणे, परीक्षेत येणारे प्रश्न कसे सोडवायचे हे सगळे मजेशीररित्या पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आधी आपण रायमिंग वर्ड्सचं एक उदाहरण पाहूया. इथे एक उदाहरण दिलेले आहे. बॅट, कॅट, फॅट, हॅट, रॅट, सॅट, मॅट. हे एका उदाहरणातून आपण समजून घेऊ. ज्या शब्दांचा शेवट सारखा होतो, सारख्या अक्षरांनी आणि सारख्या ध्वनीने होतो, त्याला आपण रायमिंग वर्ड म्हणजेच यमक जुळणारे शब्द म्हणतो. याची उदाहरणे आपण पाहून घेऊया. क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस 1. चूज द रायमिंग वर्ड फॉर नियर. या नियर या शब्दासाठी खालीलपैकी रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधायचा आहे. आपण आता शिकलो रायमिंग वर्ड कशाला म्हणतात. रायमिंग वर्ड्स म्हणजे ज्याचा ध्वनी समान असतो, आवाज सारखा असतो आणि त्याचा शेवट सुद्धा सारख्या अक्षरांनी होतो. याचा शेवट ई ए आर, इथे आहे का ई आर? नाही. इथे आहे का? आहे. इथे नाही, इथे नाही. त्यामुळे आपलं उत्तर येईल 2. आणि हे काय? नियर, फिअर. जर तुम्हाला उच्चार सुद्धा करता आला नाही तरीही सुद्धा तुम्हाला रायमिंग वर्ड मध्ये गुण मिळू शकतो. फक्त तुम्हाला सारखे शब्द, सारखे अक्षर शोधायचे असतात. प्रश्न क्रमांक 2. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स डज नॉट हॅव रायमिंग वर्ड्स. डज नॉट आहे, या डज नॉट म्हणजे नसणारा ओळखायचा आपल्याला, त्याला आधीच अधोरेखित करत जायचं. तर मित्रांनो, पहा पहिला पर्याय काय, रायमिंग वर्डचा नसलेला पर्याय शोधायचा आपल्याला. इथे पेन, टेन, मेन म्हणजे हे रायमिंग वर्ड्स आहेतच. बॉल, कॉल, फॉल हे सुद्धा रायमिंग वर्ड आहे. इथे पहा वेल, इथे मॉल आहे आणि इथं टेल आहे. तर इथे हा शब्द वेगळा आहे, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. हा जर आपण पाहिला सिट, बीट आणि फिट याच्या स्पेलिंगचं जरी व्यवस्थित निरीक्षण केलं तरीही तुम्हाला उत्तर लगेच मिळेल. पुढला प्रश्न पाहूया. पहा मुलांनो, प्रश्न खूप सोपे असतात, फक्त समजून घ्यायचे असतात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द गिवन ऑप्शन. तर आपल्याला या प्रत्येक शब्दांचे रायमिंग वर्ड शोधायचे आहे. तुम्ही शोधून पहा बरं, तुम्हाला येते का? तर पहिला शब्द आहे फिश. मग फिश शेवटी एस एच आहे, आय एस एच. मग इथे आहे का पहिल्या शब्दाला? तर नाही, मग इथे येणार नाही. मग इथे आहे का पहिल्या याला? इथे पण नाही. इथे आहे का पहिल्या याला? इथे आहे. मग पहिला तर जुडला फिश, डिश. दुसरा हट, नट, मॅन, फॅन, नेट, सेट. झालं. हा चौथा पर्याय सुद्धा येणार नाही, म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. पहा बरं किती सोपं आहे. तुम्हाला सुद्धा आला असेल 100%, कारण प्रश्नच तेवढा सोपा आहे. आणि एवढे जर सोपे प्रश्न येत असेल तर तुम्हाला येणार का नाही? 100% येणार, कारण तुम्ही सगळेजण खूप हुशार आहात. फक्त गरज कशाची आहे? गरज आहे सराव करण्याची आणि जिद्दीनं अभ्यास करण्याची. मग आपल्याला यश पाहिजे ना, मग आपल्याला यश संपादन करायचं आहे, तर जिद्दीनं अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. पुढला प्रश्न सोडवूया. प्रश्न क्रमांक 4. सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड
टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द बॉक्स. आपल्याला करेक्ट रायमिंग वर्ड शोधायचा आहे या प्रश्नचिन्हाच्या जागी. हे मराठीत दिलेले प्रश्न वाचायचेच नाही, कारण इंग्रजीमध्ये प्रश्न वाचूनच समजून घ्यायचे, जेणेकरून पेपरमध्ये हे मराठीत सूचना दिलेली नसते. आता जर तुम्ही मराठीत वाचाल मग तुम्हाला तीच सवय पडेल. त्यामुळे प्रश्न इंग्रजीतच वाचा. पहा काय दिलेला आहे इथे, बेस्ट, नेस्ट, टेस्ट. मग इथं पहा EST, EST, EST. इथे आहे का? नाही. इथे आहे का? नाही. इथे आहे का? नाही. इथे आहे का? तर आहे. मग आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. इथे आहे रेस्ट. तुम्हाला जर उच्चार सुद्धा करता आला नाही तरीही तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता आणि गुण मिळवू शकता. प्रश्न क्रमांक 5. हा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे. पहा बरं, तुम्ही सोडून पहा तुम्हाला येतो का तर. चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द नेम ऑफ द थिंग इन द पिक्चर. या पिक्चरासाठी, या पिक्चर मध्ये जो शब्द आहे, जो वर्ड दडलेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला रायमिंग वर्ड शोधायचा आहे. बरं हा काय आहे? तर हा आहे बॉल. बॉलचं स्पेलिंग काय आहे ते? BALL बॉल. मग ALL पाहिजे आपल्याला शेवटी. मग ALL इथे आहे का? नाही. इथे नाही. इथे आहे का? तर इथे ELL आहे. मग इथे आहे का? ALL आहे. मग बॉल, हॉल. उत्तर सापडलं. चला पहा प्रश्न क्रमांक 6. हा सुद्धा खूप सोपा आहे. इफ, प्ले, क्ले. जर प्लेचं रायमिंग वर्ड क्ले आहे, LAY, तर आपल्याला शोधायचं आहे देन. पार्टचं रायमिंग वर्ड काय? ART, पार्ट. इथं आहे का? पहिलाच तर पर्यायाला आहे रे, कार्ट. दुसऱ्याला तर नाही, तिसऱ्याला नाही, चौथ्याला नाही. पहा बरं किती सोपं आहे. उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. खूप खूप सोपे आहे. फक्त मन लावून सोडवायचं, समजून घ्यायचं, म्हणजे एकही प्रश्न चुकणार नाही. परीक्षेत एकच चूक होते, सोपच चुकते आपलं. कठीण प्रश्न बऱ्याचदा बरोबर येते, पण सोपच आपण घाई गडबडीत चुकवतो. त्यामुळे प्रश्न सोडवताना घाई गडबड करायची नाही. वेळेचं भान ठेवायचं, पण काळजीपूर्वकच पेपर सोडवायचा, प्रश्न सोडवायचा. प्रश्न क्रमांक 7. विच पेअर ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोयम इज रायमिंग. आपल्याला काय करायचं आहे, या पोयम मधला रायमिंग वर्ड म्हणजे जोडी शोधायची आहे, यमक जोडणारी जोडी. मग काय म्हटलं, इथं तुम्ही पोयम वाचली तरी चालते, नाही वाचली तरी चालते. का बरं? कारण इथं पर्यायावरून तुम्ही शोधू शकता. इथं शिप, हिल आहे का रायमिंग? नाही आहे. स्टॉप, स्टील, हे पण नाही. हिल, स्टील, ILL. आपल्याला रायमिंग वर्ड सापडला, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. इथे आहे पहा, हे स्टील आहे, इथे हिल आहे. प्रश्न क्रमांक 8 आणि शेवटचा प्रश्न पहा. किती सोपे प्रश्न आहे बरं. तुम्हाला आले का नाही सगळे? 100% आले असतील. प्रश्न क्रमांक 8 पहा. विच लेटर्स, तुम्हीच सोडवा आणि मला सांगा. विच लेटर्स शुड बी यूज इन द ब्लँक स्पेस टू गेट द रायमिंग वर्ड्स. आपल्याला या 3 वर्तुळाच्या जागी या पर्यायापैकी कोणते पर्याय योग्यरित्या बसते, जेणेकरून आपल्याला हे 3ही रायमिंग वर्ड तयार होईल, मग जुडणारे शब्द तयार भेटतील आणि तेही अर्थपूर्ण. पहा मग तुम्ही सोडून इथे का तुम्हाला, इथे जर आपण पाहिला, इथे AW ठेवला आपण, तर व्हॅन, व्हॅन हा शब्दच नाही कोणता, त्यामुळे हे पर्याय कट करा. इथे पहा पॅन, टॅन, हॅन, हॅन असा कोणता शब्द नाही, त्यामुळे हे पण कट होईल. पर्याय क्रमांक 3 ठेवून पहा. कॅन, टॅन, अन, हे कोणता अन असा शब्दच नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक जर 4 आपण ठेवला, फॅन, रॅन आणि पॅन, तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व आता योग्यरित्या समजलं असेलच. तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिलेलाच आहे. मग आता मला गॅरंटी आहे की रायमिंग वर्ड, यमक जुडणारे शब्द या घटकावर येणारा प्रश्न तुमचा 100% बरोबर येईलच. तरीही सुद्धा तुम्ही रायमिंग वर्ड या घटकाचा आणखी छान सराव करा, जेणेकरून काही थोडे किचकट प्रश्न आले तेही आपले चुकणार नाही. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. शिष्यवृत्तीचा, स्कॉलरशिपचा अभ्यास करणाऱ्या मुलांना, विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा.
आणि मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. याच प्रकारचे आपण छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.